सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरावर काळ्या कभिन्न कातळांना भेदून दिमाखात उभा असलेला दुर्गराज रायगड केवळ एक किल्ला नव्हे, तर हे अखंड हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची आणि आत्मसन्मानाची साक्ष देणारं तेजाचं प्रतीक आहे। ज्या क्षणी छत्रपती शिवरायांनी या गडाला राजधानीचा मुकुट चढवला, त्याच क्षणी हा गड केवळ भूमीचा तुकडा न राहता मराठा साम्राज्याच्या अजोड पराक्रमाचा आणि दूरदृष्टीच्या प्रशासनाचा केंद्रबिंदू बनला। रायगड म्हणजे मराठी मातीचं हृदय, जे आजही शिवकालीन सामर्थ्याची स्पंदनं जिवंत ठेवून आहे। आज या रायगडाच्या गर्भात दडलेली काही अमूल्य गुपितं आणि ऐतिहासिक रहस्य आधुनिक उत्खननाच्या माध्यमातून जगासमोर येत आहेत। ही केवळ मातीतून बाहेर पडलेली दगड माती नसून आपल्या महान शिवकालीन वारशाची नवी सोनेरी पाने आहेत। नमस्कार मंडळी, तुमचं सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्गराज रायगडाच्या प्राचीन इतिहासापासून ते उत्खननातून सापडलेल्या नवीन रहस्यांपर्यंतचा थरारक प्रवास पाहणार आहोत। त्यापूर्वी सर्वप्रथम आपण दुर्गराज रायगडाच्या इतिहासाविषयी माहिती जाणून घेऊया। रायगडाचं मूळ नाव रायरी होतं। या किल्ल्याला पूर्वी तणस आणि नंदादीप या नावांनीही ओळखलं जात होतं। पण 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला, तेव्हा त्यांना ह्या किल्ल्याचं महत्त्व लगेचच कळलं। भौगोलिकदृष्ट्या अभेद्य चौफेर पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर हुकूमत गाजवणारं त्याचं स्थान महाराजांच्या दूरदृष्टीचं प्रतीक होतं। राजांनी रायरीला रायगड हे गौरवशाली नाव दिलं आणि 1674 मध्ये याच गडाला त्यांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केलं। महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याच गडावर संपन्न झाला, ज्यामुळे रायगडाला केवळ लष्करी ठाणे नव्हे, तर एका सार्वभौम राज्याच्या राजधानीचं आणि सांस्कृतिक केंद्राचं महत्त्व प्राप्त झालं। इथे राजदरबार होता, जिथे महाराजांनी न्यायदान केलं। इथे बाजारपेठ होती, जिथे देशविदेशातील व्यापारी येत असत। आणि इथेच महाराजांची समाधी आहे, जी आजही कोट्यावधी मावळ्यांना प्रेरणा देत आहे। रायगड म्हणजे केवळ पाषाणांचा समूह नाही, तर ते स्वराज्याच्या संकल्पनेचं जिवंत प्रतीक आहे। मात्र महाराजांच्या नंतरच्या काळात, विशेषतः इंग्रजांच्या आक्रमणामुळे रायगडाची बरीच वास्तुरचना आणि ऐतिहासिक पुरावे कालौघात मातीत गाडले गेले। गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने या दुर्गराजावर उत्खननाचं कार्य सुरू आहे। या उत्खननाचा उद्देश केवळ ढासळलेले वाडे किंवा तटबंदी दुरुस्त करणं एवढाच नाही, तर रायगडाच्या मूळ स्थापत्य रचनेत आणि शिवकालीन जीवनात दडलेल्या नव्या आणि अज्ञात इतिहासाला प्रकाशात आणणं हा आहे। BBC मराठीच्या अहवालानुसार रायगडावर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन मोहीम राबवण्यात आली, ज्यामुळे गडाच्या इतिहासाचे काही नवीन अध्याय उलगडण्याची शक्यता आहे। याच उत्खनन प्रक्रियेतून एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अद्भुत अशी ऐतिहासिक वास्तू सापडली, जिनं केवळ इतिहासकारांनाच नव्हे, तर संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केलं आहे। रायगडावरील कुशावर्त तलावाच्या वरील बाजूस उत्खनन करत असताना पुरातत्व विभागाच्या पथकाला एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण सापडलं। या उपकरणाला यंत्रराज किंवा सौम्य यंत्र म्हणजेच ॲस्ट्रोलेब या नावानं ओळखलं जातं। या यंत्रराजाचं महत्त्व अनमोल आहे। हे यंत्र प्राचीन कालखंडात ग्रहताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी, विशिष्ट ठिकाणचे अक्षांश म्हणजेच लॅटिट्यूड आणि रेखांश म्हणजेच लॉंगिट्यूड निश्चित करण्यासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसंच वेळ मोजण्यासाठी वापरलं जात असे। सापडलेल्या या यंत्रावर देवनागरी लिपीत कोरलेला मजकूर आढळतो आणि त्यावर शके 1519 म्हणजेच इसवी सन 1597-98 असा स्पष्ट उल्लेख आहे। यावरून हे उपकरण शिवकालाच्याही आधीपासून रायगडावर म्हणजे तेव्हाच्या काळाच्या रायरीवर वापरलं जात असावं, किंवा शिवकाळात याचा वापर झाला असावा असा अनुमान काढता येतो। या यंत्रावर मुख आणि पूंछ अशी अक्षरं कोरली असून ती उत्तर आणि दक्षिण दिशा दर्शवत असावी, ज्यामुळे बांधकाम किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कार्यासाठी दिशा निश्चित करणं सोपं जात असावं। या यंत्रराजाच्या शोधानं रायगडाच्या इतिहासाला एक नवी वैज्ञानिक आणि अत्याधुनिक बाजू दिली आहे। हे सिद्ध होतं की शिवकाळात स्वराज्याची राजधानी उभी करताना केवळ शौर्य आणि पराक्रमच नव्हे, तर अत्याधुनिक खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्राचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं वापर केला होता। रायगडाचं बांधकाम दिशा, वेळ आणि ग्रहताऱ्यांच्या अभ्यासावर आधारित होतं, हे या अमूल्य ठेव्यानं स्पष्ट केलं आहे। हे उपकरण म्हणजे मराठा साम्राज्याच्या विकसित तंत्रज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा तेजस्वी पुरावा आहे।
थोडक्यात रायगड किल्ल्यावर सापडलेला हे यंत्रराज हे केवळ उपकरण नाही, तर ते मराठा साम्राज्याच्या प्रगल्भ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचं प्रतीक आहे. या उत्खननाने रायगडचा इतिहास अधिक समृद्ध आणि महत्त्वपूर्ण बनला आहे. हा शोध दर्शवतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य केवळ एक लष्करी सत्ता नव्हते, तर ते स्थापत्य, खगोलशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही अत्यंत विकसित होते. हा दुर्गराज आजही आपल्याला आव्हान देतोय की त्याच्या गर्भात दडलेली आणखी कितीतरी रहस्य, अप्रकाशित इतिहास आणि वैज्ञानिक सत्य उलगडायची बाकी आहेत. रायगडचं हे नवं रहस्य इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी मोठी संधी देत आहे आणि स्वराज्याच्या राजधानीचा इतिहास नव्या तेजानं जगासमोर आणत आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.